नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रविवारचा दिवस आहे आणि दुपारची वेळ झाली आहे मित्रांनो आणि नुकताच पाऊस येऊन गेला मित्रांनो आणि थोडा हलका प्रतीचा पाऊस आला मित्रांनो आणि जमीन बघू शकता आपण थोड्या प्रमाणात का ओली झाली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपण पक्षी हे मुक्त संचारमध्ये सोडले आहे. आता मित्रांनो सध्या मे महिना जरी चालू असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात ऊन वारा पाऊस या प्रकारचं मित्रांनो एक प्रकारचं असं वातावरण तयार झालं आहे. आता आपल्या फार्मचे आपण तुम्हाला अपडेट देत आहोत मित्रांनो. इथे आपण मागच्या वर्षी हळद लावली होती, त्यासाठी मित्रांनो इथे आपण एक बेड तयार करून घेतला आहे. यावर्षीसुद्धा मित्रांनो आपण इथे हळद लावणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा आपण पालक आणि कोथिंबीर हे सुद्धा आपण टाकणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला घरच्यासाठी सुद्धा उपयोगी होईल आणि या कोंबड्याला सुद्धा आपण हे टाकणार आहोत मित्रांनो. एक चांगल्या प्रतीचं त्यांना प्रोटीन्स विटॅमिन्स त्या पालेभाज्यातून मिळणार आहोत. तर मित्रांनो इथे आपण बघू शकता की आपण जुन्या व्ह्यूवर्स लोकांना माहीत आहे, आपण शेजारीच असा एक आतमध्ये उकिरडा तयार करून घेतला आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो आपले मुक्त संचारमध्ये जेव्हा पक्षी फिरत असतात तर याच्यामध्ये ओलावा असल्याकारणाने मित्रांनो यामध्ये गांडूळ, किडे, माकोडे अशा प्रकारचं एक नॅचरल एक खाद्य प्रोटीन्स आणि विटॅमिन्स युक्त मित्रांनो त्यांना मिळते. व त्याचा फायदा अंडी उत्पादनासाठी चांगल्या प्रतीचा होतो मित्रांनो. असं जर त्यांना खाद्यामध्ये विविधता असली तर मित्रांनो त्यांचा आहार हा संतुलित असतो व त्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मित्रांनो चांगली असते. तर आपण इथे बघू शकता कसल्या प्रकारचे आपल्या इथे फार्मवर पक्षी तयार झाले. तर मित्रांनो ही जे पठडी पाहू शकता मित्रांनो, पठडी नाही म्हणता येईल याला, पिल्लूच म्हणता येईल, कारण हे 2 महिन्याची आहे मित्रांनो. कशा भारी क्वालिटी मित्रांनो आपल्या इथं तयार झाली आहे. तर आपण मित्रांनो आपल्या फार्मवरतीच जे काही कमी पक्ष्यापासून आपण सुरुवात केली ते मित्रांनो हळूहळू आपले आता जास्त पक्षी तयार व्हायला लागले मित्रांनो. आता यामध्ये मित्रांनो आपल्याजवळ लहान मोठे पक्षी पकडून असे 40 ते 45 पक्षी आहे मित्रांनो. आपण सुरुवात कमी पक्ष्यापासूनच केली. आपण काही वाडी वस्त्यावर जाऊन सुद्धा मित्रांनो अंडी कलेक्ट करून आपण ती कोंबडीच्या खाली उबवून घेतली आणि काही मित्रांनो वेगळे पक्षी आपल्या इकडे तयार झाले. आज मित्रांनो आपल्या फार्मवरती आपल्याला 5 ते 6 अंडी मिळतात मित्रांनो रोजची. तर इथे पाहू शकता आपण मुक्त संचारमध्ये आपण पक्षी सोडले आहे आणि त्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो. आपण एकही पक्षी तुम्हाला असा दिसणार नाही मित्रांनो, पूर्ण तजेलदार त्यांच्या पंखावरची मित्रांनो चकाकी पाहून घ्या तुम्ही कशा प्रकारे आहे मित्रांनो. ज्याला जिथे वाटतील तिथे मित्रांनो ते पक्षी आपले मुक्त संचारमध्ये फिरत असतात. आता इथे बघू शकता आपण ही लिंबाची झाडे आहे, याच्याखाली मित्रांनो पक्षी कसे पाहून घ्या मित्रांनो. आपण यांना सकाळच्या टायमाला भरपूर असं खाद्य देतो मित्रांनो आणि दुपारच्या वेळेला हे मित्रांनो असे मुक्त संचारमध्ये असे आराम करतात मित्रांनो. हे बघू शकता हे पूर्ण 2 महिन्याचे पक्षी आहे मित्रांनो आपले. आणि याच्यात मित्रांनो आपल्याला जास्त नर पक्षी मिळाले आहे मित्रांनो, कोंबडे मिळाले आहे आणि 7च असे मादी पक्षी आहे मित्रांनो. ही मादी बघू शकता मित्रांनो, पांढऱ्या कलरमध्ये थोडा गोल्डन कलर आहे मित्रांनो, कसला भारी कलर आहे. आणि हा मित्रांनो आपल्या इथे कोंबडा ठेवून घेतला आपण, बाकी कोंबड्याची विक्री केली आहे आणि हा एक कोंबडा आपण ब्रीडर म्हणून ठेवला आहे मित्रांनो. याचं वजनसुद्धा मित्रांनो 1.5 किलोच्या वरती आहे मित्रांनो. आता हळूहळू हा सुद्धा एक चांगला ब्रीडर आपल्या इथे तयार होऊन राहिला मित्रांनो. हा खूप कोंबड्याला ताणतो व मित्रांनो खोड कोंबडीच्या मागं तर हा तुटून पडतो. आता इथे बघू शकता मित्रांनो आपण फार्ममध्ये थोडे बदल करत चाललो आहे मित्रांनो. जशा आपल्याला अडचणी येत होत्या त्यानुसार मित्रांनो आपण थोडे बदल करून घेतले आहे. तर आतमध्ये पाहू शकता मित्रांनो आपण काय बदल केला आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला एक समस्या होत होती की ते आपण पूर्वीला इथे मुरूम टाकला होता, आजही आहे मित्रांनो, पण त्याच्यावरती ते कोंबड्या मित्रांनो भरपूर असे खड्डे करत होते आणि इथे विष्ठा जी खाली जात होती मित्रांनो त्याची स्वच्छता करायला आपल्याला थोडा त्रास होत होता. तर मित्रांनो आपल्या इथे घरी काही विटा शिल्लक होत्या, तर मित्रांनो त्या विटा आपण इथे असा थर लावून घेतला मित्रांनो, जिथे आपल्या कोंबड्या
वरती बांबूवर बसतात इथे, तर त्याच्या खाली मित्रांनो त्याची विष्ठा पडल्या जाते. तर ती साफ करण्यासाठी आपण एक इथं छोटासा प्रयोग केला आहे मित्रांनो. इथे मित्रांनो आपण शेण, माती आणि चुना याचं मिश्रण करून हा संपूर्ण लेप आपण ह्या विटावरती दिला आहे मित्रांनो. याच्यावर जर कोंबड्याची विष्ठा जर पडली तर ओलावा हा सोकून घेईल विष्ठेमधला आणि फक्त विष्ठा जशी शिल्लक राहील ती आपल्याला दुसऱ्या दिवशी अशी साफ करायला एक चांगली सोयीची होणार आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता आपण कशा प्रकारे हे चोपून घेतलं आहे मित्रांनो, सारून घेतलं आहे. आणि इकडे पक्ष्याचे भांडी जी आपल्याला दिसत आहे, लहान पक्ष्याचे खाद्याची भांडी. आणि इकडे मित्रांनो आपल्या ह्या खूड कोंबड्या आहे मित्रांनो. आता खूड कोंबड्या बघू शकता आपण 1 2 3 4 5 6 7 8 8 9 मित्रांनो कोंबड्या आपल्या ह्या खूड आहे मित्रांनो. आणि जे अंड्यावरच्या कोंबड्या आहे मित्रांनो, त्यांचे सुद्धा मित्रांनो आपण अंडी तुम्हाला दाखवणार आहोत की कशा प्रकारे आपल्या इथे अंडी आपल्याला कोंबड्याद्वारे मिळते मित्रांनो. आता इथे वरती काही खुराड्यावरती मित्रांनो कोंबड्या बसतात आणि साईडला सुद्धा तर आपण जे बांबू बांधले आहे त्याच्यावरती सुद्धा मित्रांनो आपल्या कोंबड्या ह्या वरती बसतात. एक प्रकारची मित्रांनो त्यांना चांगली सवय लागली आहे. आता ही बघू शकता मित्रांनो कोंबडी कसला भारी कलर आहे या कोंबडीचा, बघू शकता. असा तुम्हाला कुठलाच पक्षी असा ट्रेसमध्ये दिसणार नाही आणि तणावाखाली दिसणार नाही. बघू शकता मित्रांनो कसल्या प्रकारे भारी अशा. आता याच्यामध्ये आपल्या 2-3 कोंबड्या बसल्या मित्रांनो या डब्यामध्ये. असे आपण मित्रांनो स्वस्तात मस्त असे डबे बांधून घेतले त्यांना अंडी देण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्ही आता इकडे बघू शकता, तर इथे आपण खाद्याची भांडी ठेवली आहे मोठ्या कोंबड्यासाठी. आणि तिथे मित्रांनो आज आपण त्यांना मल्टीव्हिटॅमिन पाण्यामध्ये दिलं आहे. तर मित्रांनो आपण यांना जास्त औषधाचा वापर न करता नॅचरल पद्धतीनं कमी खर्चामध्ये आणि खाद्यावर आणि इतर गोष्टीवर आपण भर दिला आहे. तर त्यांना एकदम औषधीचा भडीमार न करता आपण रोगप्रतिकारक शक्ती त्यांची मुळातच चांगली असते मित्रांनो. तर ती टिकून कशी राहील यासाठी मित्रांनो आपण वेळोवेळी त्यांना खाद्यामध्ये बदल करून देत असतो. जर मित्रांनो आपण एकसारखं एक प्रकारचंच खाद्य दिलं तर मित्रांनो ते त्यांच्या अंगाला लागणार नाही व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही औषधाच्या अतिवापरामुळं मित्रांनो कुठे ना कुठेही कमी होईल आणि त्यांच्या शरीराला एक हॅबिट तयार होईल मित्रांनो औषधाची. तर मित्रांनो अशा औषधांना यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मित्रांनो प्रतिकार देत नाही. तर मित्रांनो आपण कमीत कमी औषधाचा वापर करून आपला खर्च कसा कमी होईल आणि आपण एक चांगल्या प्रकारचं गावरान कुक्कुटपालन कसं करू शकतो तर इथं आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो आपण इथे बघू शकता आपल्या कोंबडीने ह्या अंडे दिले आहे. आता मित्रांनो याचं कवच जे आहे ते पाहू शकता आपण कसल्या टणक आहे मित्रांनो. अशा प्रकारची गावरान अंडी मोठ्या आकाराची आपल्याला अंडी मिळतात मित्रांनो. व अंड्याची विक्रीसुद्धा मित्रांनो आपण इथे घरूनच करतो. ग्राहक आपल्या इथे स्वतः येऊन आपल्या जवळून गावरान अंडी नेतात मित्रांनो. आता आपण या डब्यामध्ये संपूर्ण असे गवत टाकले आहे मित्रांनो, तर अंडी आपले फुटणार नाही व नुकसान होणार नाही मित्रांनो. एका एका डब्यामध्ये मित्रांनो 3-2 अशी अंडी आपल्याला रोजच्या रोज मिळत असतात. या अंड्याचं उत्पादन घेण्यासाठी मित्रांनो आपण त्यांना कॅल्गोफॉस नावाचं औषध देत असतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अंड्याची साईज व त्याचं जे कवच आहे मित्रांनो ते असं टणक असते मित्रांनो. आपण किती अंडी कलेक्ट केली आहे तीसुद्धा मित्रांनो आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर इथे मित्रांनो हा आपला एक जुनावाला ब्रीडर बघू शकता कसे मुक्त संचारमध्ये आणि थंड अशा वातावरणात पाऊस उघडल्यानंतर मित्रांनो कसे आपले पक्षी मुक्त संचारमध्ये फिरत असतात. तर मित्रांनो ह्या गावरान पक्ष्याला आपण जितकं मोकळं ठेवू तितकं मित्रांनो त्यांची तब्येत व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही मित्रांनो टिकून राहते व येणाऱ्या ज्या वातावरणातील बदलाला मित्रांनो एकरूप होऊन जाते मित्रांनो. आता पक्षी बघू शकता मित्रांनो कसल्या भारी पक्षी तुम्हाला दिसत आहे.
आणि एकदम आनंदी आणि प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो. रोजच्या रोज आपण ही शेडची स्वच्छता आणि मित्रांनो खाद्याची भांडी अशी मित्रांनो आपण त्यांची नियोजन टिकवून ठेवतो. मित्रांनो नियोजन जर आपण टिकवून नाही ठेवले तर मित्रांनो त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊन त्यांना भरपूर असे रोगाला बळी पडू शकतात मित्रांनो. इतका मित्रांनो उन्हाळा आपण जो काही आहे तो मित्रांनो पार केला आहे. तर एकही आपला पक्षी कुठल्या हिस्ट्रोकने म्हणा किंवा कोणता देवी आजार म्हणा, कोणतं कोरायजा म्हणा, CRD म्हणा, असा कुठलाच मित्रांनो आजार आपल्या कुक्कुटपालनामध्ये आलेला नाही व आपला एकही पक्षी दगावलेला नाही मित्रांनो. तर मित्रांनो ते कशामुळे झाले तर आपल्या जे प्रॉपर नियोजन आहे, आपली स्वच्छता आहे, त्या स्वच्छतेवरच मित्रांनो आपले हे पक्षी टिकून राहिले आहे. आणि ऋतूनुसार त्याच्या खाद्यामध्ये आपण बदल करून घेतला आहे मित्रांनो. अशा प्रकारचं आपलं सुंदर असं घराच्या शेजारी गावरान कुक्कुटपालन आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला आता उन्हाळा गेल्यानंतर आपण मार्च आपल्या जूनमध्ये मित्रांनो आपण अंड्यामधून पिल्लं काढण्याचं काम मित्रांनो परत आपण चालू करू. आपण मार्च महिन्यामध्ये पिल्लं काढली होती ती मित्रांनो पिल्लं आपली ही इथे 20 आहे मित्रांनो. याच्यात 12 हे कोंबडे आहे मित्रांनो. त्याची विक्रीसुद्धा आपण इथून करणार आहोत. जे काही कोणी ग्राहक येतील त्यांना आपण चांगल्या एका रेटमध्ये रिजनेबल रेटमध्ये आपण त्यांना पक्ष्याची विक्री करतो मित्रांनो. आणि जे मित्रांनो जुन्या कोंबड्या झाल्या ते मित्रांनो आपण त्या अंड्यामधून बाद करणार आहोत, म्हणजे त्यांचे अंडी उत्पादन घेणार नाही मित्रांनो. आता असेच मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपल्या आता आतील घरची अंडी दाखवणार आहे मित्रांनो. ही बघू शकता मित्रांनो आपली गावरान अंडी. आज ही मित्रांनो आपण आता कस्टमरला देऊया. तर मित्रांनो धन्यवाद.